जरांगेंबाबतची मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। सगळे सोयरे अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करा अशी मागणी जरांगे करतात आणि त्यासाठी कालपासून त्यांनी अंतरवली सराटीमध्ये पुन्हा एकदा उपोषण सुरू केलेलं आहे। आजचा दुसरा दिवस आहे त्यांचा उपोषणाचा आणि आरक्षण दिलं नाही तर विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार रिंगणात उतरवणार असा थेट इशारा दिलेला आहे। महायुती सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा हा इशारा दिलेला आहे। अंतरवाली सराटीमध्ये जालन्यात मनोज जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेत आणि त्यांच्या या उपोषणाच्या मुद्द्यावर ते आधीपासूनच आग्रही होते। आजचा दुसरा दिवस आहे त्यांच्या उपोषणाचा। सगळे सोयरे अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करा अशी मागणी मनोज जरांगे करतायत आणि जर तसं झालं नाही, आरक्षण दिलं गेलं नाही तर विधानसभा निवडणूक जी येऊ घातलेली आहे त्याच्यात 288 उमेदवार उतरवणार, त्याला नाईलाज आहे, मग सरकारनं सामोरं जावं असा थेट इशारा जरांगेंनी महायुती सरकारला दिलेला आहे। आजचा दुसरा दिवस आहे जरांगेंच्या उपोषणाचा। आता सरकार या सगळ्याची दखल कशा पद्धतीने घेत आहे हे पाहणं फार महत्त्वाचं असेल। प्रतिनिधी गौरव साळी सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत थेट जालन्यामधून अंतरवाली सराटीमधून। गौरव, तुम्ही सध्या उपोषणस्थळी आहात, काय नेमकं वातावरण पाहायला मिळतंय? जरांगे या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हणतायत तिथे? खरंय रिद्धी, आज जालन्यातल्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण सुरू आहे। त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आपण जर पाहायला गेलं तर सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणीसाठी त्यांनी पुन्हा एकदा म्हणजे चौथ्यांदा अंतरवाली सराटीत आपलं आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। तीनदा जालन्यातल्या अंतरवालीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलेले, मात्र यंदाचं आमरण उपोषण ते अत्यंत कठोरतेने करत आहेत। गेल्या वेळी आपण जर पाहिलं तर गेल्या वेळेच्या उपोषणामध्ये त्यांनी टप्पे पाडले होते, मात्र यंदाच्या उपोषणात त्यांचे टप्पेही नाहीये। त्यांचं हे आमरण उपोषण अत्यंत कठोर आहे। जोपर्यंत सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मी आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा जो आहे तो जरांगे पाटलांनी घेतलेला पाहायला मिळत आहे। तसंच वारंवार ते सांगत देखील आहेत की जोपर्यंत सरकार आमची मागणी पूर्ण करत नाही तोपर्यंत मी माझं आमरण उपोषण मागे घेणार नाही। सरकारने आमची लवकरात लवकर मागणी पूर्ण करावी, अन्यथा येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही आमचे मराठा समाजाचे असतील किंवा स्वतंत्र अपक्ष उमेदवार जे असतील ते 248 288 विधानसभेत आम्ही उतरवू असं जरांगे पाटलांनी इशारा देखील सरकारला दिलेला आहे। आज आपण जर पाहायला गेलं तर दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा होणार आहे आणि सगळ्यांचं लक्ष एक त्या बातमीकडे असणार आहे आणि दुसरं लक्ष जे आहे ते जालन्यातल्या अंतरवालीत असणार आहे। जालन्यातल्या अंतरवालीमध्ये जरांगे पाटलांशी सरकारकडून काही संवाद होतो का, मराठा आरक्षण संदर्भात काही चर्चा होते का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी गौरव, यापूर्वी जेव्हा उपोषण अशा पद्धतीनं जरांगेंनी केलंय तेव्हा किमान सरकारचं शिष्टमंडळ भेटीला येत होतं, समजूत घालण्याचा प्रयत्न होत होता, आता तसं काही घडतंय का तिथे? खरं आहे, यापूर्वी जरांगे पाटलांनी 3 आमरण उपोषण अंतरवालीत केलेले आहेत। सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी जरांगे पाटलांच्या भेटीसाठी वारंवार येत होतं, नाही तर मग सरकारचे दूत असलेले गिरीश महाजन जे आहेत हे पण या ठिकाणी जरांगे पाटलांची मनधरणी करण्यासाठी त्यांचं आमरण उपोषण मागे घेता येईल का यासाठी सातत्याने येत होते। मात्र आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथग्रहण सोहळा पार पडणार आहे, त्यांच्या मंत्रिमंडळाची स्थापना देखील आज होणार आहे, त्यामुळे जे राज्यातील मंत्री आहेत हे त्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे। त्यामुळे जरांगे पाटलांच्या भेटीला शिष्टमंडळ जे आहे हे येण्याची शक्यता आज तरी कमी आहे। मात्र उद्या सोमवार असल्या कारणाने उद्या सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी येऊ शकतं, सरकारकडून काहीतरी चर्चा होण्याची शक्यता आहे। रिद्धी जी निश्चित। गौरव, या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या जरांगेंनीच खरं तर हे आवाहन केलेलं होतं लोकांना की सध्या शेतीची लगबग फार सुरू आहे, पाऊस सगळीकडे आलेला आहे, तर उपोषणासाठी मी इथं खंबीर बसलोय, तुमच्यापैकी इथं कोणी येऊ नका असं थेट आवाहन त्यांनी खरं तर केलं होतं। सध्या तिथली परिस्थिती काय आहे, त्याला प्रतिसाद मिळतोय की खरंच लोक तिथं अजूनही येऊन बसली आहेत? खरं आहे, जरांगे पाटलांनी आपण जर पाहायला गेलं तर या 3 दिवसापूर्वीच असं आवाहन केलं होतं की सध्या शेतीची कामं सुरू आहेत, खरीप पेरणी, खरीप हंगाम जो आहे तो जवळ आलेला आहे, त्यामुळे शेतकरी जो आहे आपल्या शेती मशागतीचे कामं असतील किंवा मग खरीप हंगामासाठी तयारी असेल यामध्ये शेतकरी गुंतलेला पाहायला मिळत आहे। आणि अशा परिस्थितीत अंतरवाली सराटीमध्ये मला भेटण्यासाठी तुम्ही येऊ नका असं आवाहन जे आहे ते जरांगे पाटलांनी केलं होतं। मात्र जरांगे पाटलांपोटी किंवा जरांगे पाटलांची असलेली जी जवळीक आहे किंवा मग त्यांच्या संदर्भात जो आपुलकीचा भाव मराठा समाजामध्ये निर्माण झाला आहे, त्यामुळे मराठा समाज जो आहे राज्यातील कान्याकोपऱ्यातून जालन्यातल्या अंतरवालीत येत आहे आणि या ठिकाणी जरांगे पाटलांची भेट घेत आहे, त्यांच्याशी चर्चा करत आहे, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी मराठा समाज येत आहे। मात्र जरांगे पाटील काल देखील म्हणत होते की मी आवाहन केलेलं आहे आणि कोणीही आपली शेताची कामे सोडून या ठिकाणी येऊ नका, शेताची कामे आपल्यासाठी पहिले महत्त्वाची आहे, मराठा आरक्षणाची मागणी दुसरा विषय आहे, तो
मराठा आरक्षणाची जी मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी मी इथे खंबीर बसलेलो आहे आणि मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही असं जरंगे पाटील वारंवार सांगताना पाहायला मिळत आहेत. जी गौरव, आणि दिवसभरात अंतरवालीत नेमकं काय घडतंय याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी.